नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मंगेश काळोखे हत्याकांडाचा महाड शिवसैनिकांकडून निषेध, आरोपींना फाशी देण्याची केली मागणी। खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या झालेल्या निर्घृण हत्येचा 31 डिसेंबर 2025 रोजी महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी महिला आघाडीने तीव्र शब्दात निषेध करून सर्व आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे। जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ निलिमा घोसाळकर, नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 194 महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व महिला आघाडीच्या मोठ्या संख्येने जमलेल्या निषेध कार्यक्रमात या हत्येचा प्रमोद घोसाळकर यांनी निषेध करून सर्व आरोपींना शासनाने फाशी द्यावी अशी आग्रही मागणी केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे या प्रकरणाशी संबंधित असल्याने त्यांचे प्रदेशाध्यक्षपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढून घ्यावे अशी प्रमोद घोसाळकर यांनी मागणी केली। तसेच शिवसेनेचे युवा कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या हद्दपारीची मागणी करणाऱ्या शिरगाव सरपंच सोमनाथ ओझरडे यांच्या यापूर्वीच्या महिला संदर्भातील कृत्याबाबत तीव्र शब्दात आपले भाष्य करून सोमनाथ ओझरडे यांची महाडमधून हद्दपारी करावी अशी मागणी केली। या प्रसंगी जिल्हा प्रमुख सौ निलिमा घोसाळकर, उपजिल्हा प्रमुख सौ सपना मालुसरे, नगरसेविका तसेच महाड महिला आघाडी शहर प्रमुख विद्या देसाई, शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे यांनी या दोन्ही प्रकरणाविषयी समायोजित भाष्य करून मंगेश काळोखे हत्या प्रकरणी शासनाने आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी केली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिलीप निकम, महाड। केलेला आहे त्याच्यामधून तो जर तडीपार झालेला असेल तर त्याचा हक्क काय बनतो आमच्या विकास शेठबद्दल बोलायचा? स्वतः जर एवढ्या खालच्या थराला पोहोचलेला माणूस याच्याबद्दल कुठल्याही आपल्या शिवसैनिकांनीच नाही, कुठल्याही संपूर्ण जनतेने त्याचाच खरा निषेध करायला हवा। ठीक आहे, ओके। ताई, रायगड महाडमध्ये आपण आता आंदोलन करतोय, नक्की भूमिका काय काय रायगडमध्ये विषय? आता विद्यमान नगरसेवक काळोखे त्याचं काही दिवसापूर्वी निर्भीडपणे म्हणता येईल निर्गुण आणि हत्या झालेली आहे। त्याचा खऱ्या अर्थाने जाहीर निषेध करण्यासाठी सर्व शिवसेना आणि शिवसेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रथमतः मंगेश काळोखे यांची जो भ्याड हल्ला करून निर्गुणपणे हत्या केली, जोरात बोला जरा। ताई, महाडमध्ये निषेध आहे, काय विषय? आमच्या सर्वांचे सहकारी शिवसैनिक स्वर्गीय मंगेशजी काळोखे साहेब यांचा ज्या पद्धतीने निर्गुण पद्धतीने त्याच्यावर हल्ला झाला आणि त्याच्याबद्दलचा त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करण्यासाठी सर्व सर्वांनी महिला आघाडी असेल, शिवसेनेचे सगळे जमलेले आहेत। खरोखरच अत्यंत क्रूर अशी ही घटना घडलेली आहे। आज आपण पाहतोय की समाज कार्य करताना ती प्रत्येक घराघरात पोहोचलेला असा खूप अघोर उरलेली असा हा समाजसेवक होता आणि त्याची अशा पद्धतीने निर्गुण हत्या झाली ही खरोखरच एक कलंकित गोष्ट आहे। आणि यासाठी सगळ्यांना विनंती करते, न्यायालयाला विनंती करते आणि सगळेच जे आपले सन्माननीय शिंदे साहेब असो, सन्माननीय आमदार आदरणीय बक्षीस गोगावले साहेब असो, या सगळ्यांना विनंती करतो की ही लवकरात लवकर केस ही दाखल झाली पाहिजे आणि ज्या आरोपींनी हा हल्ला केला त्या आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे ही अशी मागणी आम्ही महिला आघाडीच्या पदाची सूत्र आहेत ती तटकऱ्यांच्या हातात आहे, त्यामुळे कोणी राजकारणाचं वाट लागतंय का? भविष्यात काय मागणी असेल शिवसेनेची? खरं आहे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामुळे रायगड जिल्हा रक्तरंजित होत आहे। बीड सारख्या ठिकाणी जी हत्या झाली त्याला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचे प्रदेशाचे जबाबदार आहेत आणि ते पाठीशी घालत आहेत आणि रायगड जिल्ह्याचा हक्का कोण आहे हे खऱ्या अर्थाने शोधून काढलं पाहिजे आणि ते करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा आदरणीय उपमुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री अजितदादा यांनी घ्यावा आणि खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यात न्याय द्यावा अशी आमची शिवसेनेची मागणी आहे। त्याचबरोबर या ठिकाणी स्वर्गीय मंगेश काळोखे यांची निर्गुण हत्या झालेली आहे,
खऱ्या अर्थाने संपूर्ण राष्ट्रवादीने पक्षाच्या लोकांनी केली ती राष्ट्रवादी पक्ष या ठिकाणी बरखास्त करून या ठिकाणी आम्हाला शिवसैनिकांना न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि न्यायालयाला करत आहोत. आणि जे या महानगरपालिकेमध्ये जे घटना घडली त्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. ज्या ठिकाणी आमचे विकास शेठ गोगावले अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत असताना त्या ठिकाणी त्यांचा मित्र सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना जवळ आणून त्यांना रिव्हॉल्वर दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तो रोखण्याचं काम आमच्या शिवसैनिक केला त्याचं मी अभिनंदन करतो. आणि जे कलम लागलेले आहेत ते कलम दोघांना सारखे असताना सुद्धा त्यांना जामीन होतो आणि विकास शेठ राजांना दोघांना जामीन होत नसेल तर खऱ्या अर्थाने न्यायालयाने योग्य तो तपास करावा आणि आमच्या शिवसैनिकांना द्यावा अशी आमची विनंती आहे.